ना बाल्या मनी 1200 गाड्या 2000 एंट्री किती 24 लाख वाटलं किती 5 लाख 5 लाख नाही 6 लाख टोटल वाटतं वरचं किशन आता ठेव ना बाल्या चला जाऊया आपण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या मॅच क्रमांक 4 पहिल्या हा चौथा सामना ते आपण अनुभवतो जय सावरीदेव किरवली विपक्ष निवाई क्रीडास्पोर्ट सावत बॅटर निवाई क्रीडास्पोर्ट सावत सध्या इनॅक्शन मध्ये आहे आणि या संघाची सुद्धा मात्र मोठी स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीच येणार आहे नवीन वर्षाची ती भेट असेल दिनांक 21 जानेवारी ते दिनांक 23 जानेवारी हा कालावधी या स्पर्धेचा असणार आहे 3 दिवसांची स्पर्धा असेल परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया सरपंच उपसरपंच चषकामध्ये हा संघ कशा रीतीने मात्र खेळ सादर करेल पाहू शकाल सलामी जोडी खेळपट्टीवरती आपल्याला किरोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गुरुनाथ उर्फ पप्पू आणि त्याच्या सोबतीला आहे संघनायक राहुल आणि षटकाला सुरुवात करतोय क्वार्टरला भिवंडी ज्यांनी आपल्या छोट्याशा गावातून आपल्या करिअरला सुरुवात केली सावध एक्सप्रेस म्हणून तो उदयास आला अर्थात मिस्टर किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय पहिला चेंडू भन्नाट वेग अगदी दांडी गुल झाली डाबल एसटी तिथे मात्र दाखवली गेली आणि ती एसटी मात्र गोलंदाज किरण पाटीलने वाकवली पहिल्या चेंडूवरती धक्का लागत असताना टीम किरवली संघाला जबरदस्त मात्र ही लेंथ होती ती लेंथ मात्र गोलंदाजाची मात्र फलंदाजाला ओळखता आली नाही आणि पहिल्याच चेंडूवरती दांडी गोल केली गोलंदाज किरण पाटीलने आणि किरण पाटील आता मात्र फक्त ग्रामीणसाठी मात्र मर्यादित राहिला नाहीये आपण जर पाहिले तर ऑल इंडिया ओपन साठी सुद्धा मात्र त्याची बहुतेक खूपच संघामध्ये वणी लागत असते आणि पण भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत मात्र जाऊन आपल्या क्रिकेटचं मात्र त्यांनी अधिराज्य क्रिकेटवरती गाजवलं आणि आता मात्र आपल्या गावासाठी पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना आणि चांगली सुरुवात मात्र करावी लागेल सुरुवात जर चांगली झाली आहे परंतु या डावाचा अंत कसा असेल पाहूया फक्त डिफेन्सिव्ह फटका तिथे मात्र पाहिला फलंदाजानं जणू काही आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी तो स्ट्रोक खेळला असावा हेमंत होते अगदी ऑन स्ट्राईक वरती जबरदस्त भन्नाट वेग तसंही पाहिलं तर या क्षेत्रामध्ये जसा विवेक शिलार असेल किरण पाटील असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये ते उपस्थित नसतात परंतु जेव्हा जेव्हा ते आपल्या संघासाठी खेळतात जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी ते चांगला योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात किरण पाटील पुन्हा मार्गस्थ होतोय पाहू शकाल अचानक चेंडूला मात्र भरपूर उचली मिळाली आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने पंचाचा वाईटचा इशारा +4 एकूण 5 धावा बोनसच्या रूपाने आपण पाहतोय फोर दी ओव्हरचा इशारा पाहू शकाल खूपच चेंडूला आपटी दिली आणि हा बाउन्स आपण जर पाहिला तर फलंदाजाच्या अगदी आवाकाच्या बाहेर होता आणि त्या अनुषंगाने 5 धावा तिथे मात्र या ठिकाणी बोनसच्या रूपानं प्रतिस्पर्धी संघाला मात्र बहाल केल्या गेल्या म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र किरण पाटील बाउन्स चेंडू हाताळू शकणार नाही हाताळू शकतोय परंतु त्यासाठी सुद्धा मात्र त्या काही मर्यादा आहेत पुन्हा मार्गस्थ होतोय पाहू शकाल अगदी शिर्याचा वेध घेणारा चेंडू फास्ट शॉट फाईनलीकडे क्षेत्ररक्षक तैनात होती या सिंगल धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली गेली बॅटची कडा लागली होती आणि या संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 गडी बाद 6 धावा पहिला इनिंग इथे मात्र सुरू आहे पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे एकीकडे पाहिलं तर सावध संघ सध्या बॉलिंग करतोय किरोली संघ सध्या बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत पाहिलं तर 3 जे सामने आपण पाहिले तिन्ही सामने चांगल्या पद्धतीने आपण पाहिले म्हणजे आज पाहिलं तर सावध गावातील दोन्ही संघ क्रीडा रसिकांना आज ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत या अगोदर सुद्धा मात्र संजय स्पोर्ट सावध संघाने विजय प्राप्त केला आणि आता मात्र न्यू एकविरा स्पोर्ट सावध संघ सध्या चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे पाहू शकाल राईट हँड बॅटर हेमंत आहे तर लेफ्ट हँड बॅटर राहुल आहे आणि राहुलकडे सुद्धा ताकद आहे की तो मोठे फटके खेळू शकतो आणि हा बॅटल पहा लेफ्टी टू लेफ्टी गोलंदाज सुद्धा लेफ्ट आर्म आहे आणि बॅटर सुद्धा मात्र पाहू शकाल लेफ्ट हँड आहे पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न लाईन चुकीची निवडली डावं स्टिक सोडून चेंडू मात्र चालला रक्षकाच्या हातामध्ये वाईटचा इशारा फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं तर दी वाईडिश लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट आहे लेफ्टी बॅटरसाठी शॉट फाईन लेग पाहू शकाल
आणि मिडॉन मात्र आहे ऑफ साईडचा आपण जर क्षेत्रक्षक पाहिले तर डीप मध्ये कुठला फिल्टर नाही. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्ही खंडू पाटीलला पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं तर राजू म्हात्रे आहेत. शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. गल्लीमध्ये एक फिल्डर आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर तैनात केलेला आहे किरण पाटीलनं. हो इथं मात्र अगदी एस्टांच्या मध्ये मत पकडलाय, कात्रीत पकडलाय आणि लेग बी फोरच्या रूपानं अजून एक विकेटचं पतन झालं. दुसरा धक्का लागला टीम सावरीदेव किरवली संघाला. पाहिले मित्रांनो अगदी एस्टांच्या मधोमध आणि पाहू शकलाय की आपण रिप्ले मध्ये मिडल आणि डावा स्टिक वरती चेंडू पूर्णपणे धडकत होता. हे दृश्य पहा. योग्य निर्णय पंच माधव ठाकरे सरांच्या वतीने आपण पाहतोय. अगदी मनगटी फटक्याचा वापर तिथे केला गेला. अगदी प्लिकच्या अंदाजामध्ये स्ट्रोक त्याला खेळायचा होता परंतु चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि त्यात मात्र त्याला मात्र हा मैदान सोडावा लागला. नवीन फलंदाज पुन्हा लेफ्टी आपल्याला पाहायला बोलतोय आणि या ठिकाणी पाहू शकाल अगदी चॉप केलाय. चेंडू चाललाय अगदी गलीमध्ये. प्रल्हादच्या माध्यमातून स्ट्रोक पाहिला आपण. सिंगल धाव तिथे मात्र जरूर त्याने कंप्लीट केली गेली आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर अजूनही पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे जी सलामीला जोडी आली होती त्या जोडीला मात्र एकही धाव जोडता आली नाही. शून्यावरती दोन्ही माघारी परतले आणि आता मात्र हेमंत सोबतीला प्रल्हाद आहेत जे दोन्ही फलंदाज एक धावसंख्येच्या माध्यमातून खेळतायत सध्या सावध संघाच्या विरोधात. पुन्हा मात्र वेगानं मध्ये बीट केलं आणि एक सफल षटकाची मात्र समाप्ती किरण पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2 आणि आता मात्र नॉन पॉवर प्ले मध्ये जरूर निखिल पाटीलवरती आता विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतील. पाहू शकाल व्यासपीठावरती सुद्धा मात्र अनेक मान्यवर आहेत. केशवजी दलवी यांना तुम्ही पाहू शकाल. बैलगाडा शर्यतीचे जरूर ते भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत आणि उद्या मित्रांनो धर्मराजा चषकामध्ये बकासूर हा बैल सुद्धा येणार आहे. म्हणजे बैलगाडा जे प्रेमी आहेत त्याच्यासाठी मात्र ही मेजवानी असेल. भिवंडी तालुक्यामधील ताडाली गाव आणि ताडाली गावामध्ये आपण जर पाहिलं तर ऐतिहासिक क्रीडांगण अगदी कामतगार गावाला लागणारं क्रीडांगण वरालदेवी क्रीडांगण त्या ठिकाणी मात्र बकासूर येईल आणि नक्कीच वसीम सिंधू सांगतात की एक्झॅक्टली उद्या या ठिकाणी मथुर सुद्धा येऊ शकतोय. येस जर राहुल भाऊ यांची जर परवानगी मिळाली आम्हाला तर आम्ही मथुर आणण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या मिस्टर निखिल पाटील. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी आतापर्यंत जय सावरीदेव केरोली संघाने गमावले गेले आणि पाहू शकाल की किती धावांचा लक्ष इथं मात्र उभारण्याचा हा संघ प्रयत्न करेल. लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली फलंदाज बीट झाले, स्त्रीरक्षक बीट झाले आणि चेंडू सरळ शॉट तळम्यांच्या दिशेने गेला. 1 धाव जरूर पूर्ण केली. पंचाचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही बंधू आहेत किरण पाटील निखिल पाटील. जसे आपण अनेक बंधूंची जोड्या पाहत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर पंचाच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहिलं तर वडील आणि त्यांचे पुत्र आहेत. हे सुद्धा आपण पहिल्यांदा पाहतोय मित्रांनो. 1/4 ओव्हरचा सुद्धा इशारा इथे मात्र दिला गेला कारण फलंदाज रिचच्या बाहेर मात्र बाउन्स होता आणि त्या अनुषंगाने मात्र इथे निखिल पाटीलला सुद्धा मात्र पंचाच्या वतीनं वॉर्निंग दिली गेली. वारंवार फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन पाहतोय. बदल करण्याचा प्रयत्न किरण पाटील करतो आणि तसे बदल होणं गरजेचं आहे. बॅटरची रेंज काय आहे, बॅटरची स्ट्रॉंग झोन काय आहे, त्या सर्व गोष्टीचा मात्र तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि एक्झॅक्टली जर आपण ती दोन्ही जोडी जर पाहिली तर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हा बदल आपल्याला घडताना पाहायला आपल्याला. बॅटची इनर एज एसटी किरण पाटील आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता. किती वेगानं तो निशाणा साध्य केलाय. परफेक्टली निशाणा साध्य केला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला प्रल्हाद.
क्या बात आहे, या जबरदस्त सॉन्ग इथे मात्र सध्या सादर केला डीजे जालिंदरच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र पहा मिडल एसटी मात्र इथे उद्ध्वस्त केली. एवढा चांगला निशाणा किरण पाटीलचा आपण पाहिला, कारण त्यांच्या डोळ्याच्या समोर आपण जर पाहिले तर एक्झॅक्टली 3 स्टंप होते, परंतु किरण पाटीलने मधली एसटी निवडली पहा आणि ती त्याने मात्र वाकवली. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागणारा तिसरा आपण पाहिला टीम सावरीदेव किरवली संघाला. चला यासिम, आपण स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये या. सामना सुरू आहे प्लीज. निखिल पाटील पुन्हा एकदा चॉपण्याचा प्रयत्न, तडमनला बीट केला, चेंडू चला वेगानं अगदी डीप मध्ये डाऊन धडकेल सीमेरेषेला आणि धावा मिळतील एकूण 4. जालिंदर करतो आणि पहा आमचे ठाकरे सर सुद्धा मात्र नक्कीच 50 त्यांनी ओलांडलेली आहे आणि काय सुंदर डान्स त्यांचा आपण पाहिला. यस, कारण आम्हाला सुद्धा अनुभव आहे की तुम्ही 50 ओलांडली असावी, परंतु फिटनेस पहा त्यांची. हो, पुन्हा मात्र छाप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला मात्र शत्रक्षक सज्ज आहेत. विनोद बजागे आलाय नवीन फलंदाज आणि विनोदच्या बाटमधून पहिला चौकार सुद्धा आपण पाहिला आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मात्र इथे मजर मारावी लागेल. आतापर्यंत 15 धावा धावफलक्यावरती लागल्या गेला. दुसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती आहे. सगळ्या टोटलकडे मात्र वाटचाल करतो या किरोली संघ असं मात्र म्हणावं लागेल. जरूर विकेट त्यांनी गमावल्या, परंतु 2 आता मात्र प्रमुख फलंदाज खेळपट्टीवरती अजूनही मात्र बॅटिंग करतायत. फटका चांगला पाहायला मिळतोय, खेचून मारलाय मिड विकेटला, उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय. चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. प्रमाणे निखिल पाटील आज सुद्धा मात्र कुठतरी हवं तसं परफॉर्मन्स करत नाहीये. जो रिदम मागील 2 वर्षामध्ये निखिल पाटीलकडे जो तो रिदम मात्र पाहायला मिळत नाहीये. पाहू शकाल लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली पंचांनी सांगितले की चुकीचे आहे. ऑफस्टिकचा चेंडू मात्र बाहेर येऊन निघून गेला. दुनियात समांतर पाहिले आपण वाईटचा इशारा आणि कुठल्याही संघाकडे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. जर पंचांना वाटले तरच मात्र तिसऱ्या पंचांची ते मागणी करू शकतात. आपण रिप्ले मध्ये पाहूया. एक्झॅक्टली पाहिलं तर चेंडू थोडासा स्विंग झाला होता, परंतु फंसानी या ठिकाणी वाईट घोषित केलं. अवांतर धाव आणि अवांतर धावाने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 22 आकड्यावरती. अजूनही दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली टोटल आपण म्हणू शकतो या सावरदेव किरवली संघाच्या माध्यमातून. ओव्हर पिच होता, परंतु पाहू शकाल की स्वतःला तिथे मात्र स्वतःहून ब्लॉक तिथे मात्र या ठिकाणी करून घेतलं. अशा प्रमाणे स्थिती तिथे मात्र फलंदाजाची पाहायला मिळाली, कारण पायांची हालचाल झाली नाही आणि हा चेंडू सुद्धा जर पाहिला तर इन स्विंगर होता. पहा पडल्यानंतर किरण पाटील कुठल्या दिशेने चेंडू मात्र तो कलेक्शन केलाय. जबरदस्त स्विंग इन डिलिव्हरी निर्धावानं मात्र त्या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता पावलांचा वापर ऑनसाइडला टेअर केला. चेंडूचा लागला तो कार्पेट. मिडविकेटला फिल्डर सज्ज आहेत. बॅकअपला सुद्धा मात्र शत्रक्षक तिथे पोहोचतायत, परंतु थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्या अनुषंगाने मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहिलं आणि फलंदाजाने सुद्धा त्या 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. आणि अशा रीतीने आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा म्हणजे लगभग 12च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय किरोली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पाहिले तर किरण पाटीलने एक्झॅक्टली एकूण 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि निखिल पाटील एकूण 16 धावा खर्च केल्या. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. जानूसपडी इताडे विपक्ष पवनपुत्र पिसे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कुणाल. शांतमय वातावरण, परंतु क्रिकेटची सध्या आपण जर पाहिलं तरी
या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि आज सायंकाळी या सर्व संघांच्या माहितीसाठी 7 वाजता याच ठिकाणी मीटिंग ठेवण्यात आलेली आहे. सर्व संघाच्या संघटनाकडे उपस्थित दाखवायचे. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, झेल उडाला, झेल ड्रॉप झालाय त्या ठिकाणी आणि पाहू शकाल दुहेरीचा प्रयत्न तिथे केला गेला आणि 2 धावा सुद्धा मात्र पूर्ण झाल्या. चुका घडतायत आणि याचं कारण की जास्तीत जास्त संघ आता मात्र आपण या संघाचा विचार केला तर यंगस्टार खेळाडू आहेत. आपण प्रमुख खेळाडूंचा विचार केला तर मात्र किरण पाटील असतील, खंडू असतील, राजू असेल, निखिल पाटील असेल आणि त्या व्यतिरिक्त जे खेळाडू आहेत ते सर्व यंगस्टार आहेत. त्या अनुषंगाने मात्र अशा घटना घडत असतात ज्यावेळी आपण नवीन संघाला ज्यावेळी बांधणी करतो आणि जोपर्यंत तो सगळं प्रॉपर होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला मात्र अशा प्रमाणे 1-2 वर्ष स्ट्रगल करावं लागेल, कारण त्यासाठी तुम्हाला मेहनत सुद्धा करावी लागेल. ही लेंथ खूपच छान, अगदी एक्स्ट्राची रोखान हातले होती, फुलर लेंथ होती. पाहू शकाल अगदी वाडिश लॉंगॉनवरून 76 वेगाने चेंडूवरती झेपावला, एकच धाव आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र डेव्हलप होताना आपण पाहतो. एकीकडे पाहिलं तर हेमंत सुद्धा मात्र धावा जोडतोय आणि विनोद सुद्धा त्याला चांगली साथ देतोय आणि त्या अनुषंगाने आता मात्र धावा संख्या सुद्धा धाव फलकावरती आपल्याला चांगल्या पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. साई षटभजागे आणि पुरस्कृत केल्या संघ आपण पाहतोय. ही लेंथ पाहू शकाल लाईन पूर्णपणे चुकीची आहे. त्याचवेळी पंच राज ठाकरे यांची दोन्ही समांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या वडिलांची अदा वेगळी आहे आणि राज ठाकरे यांची अदा वेगळी आहे. परंतु पहा क्रिकेटसाठी सर्वपण अर्पण करत असताना राज ठाकरे स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. चाबुक शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट, शॉट ऑफ द डे असं म्हटलं वागून ठरणार आहे. परंतु पहा चेंडू ज्यावेळी लँडिंग झाला असं एक क्षण वाटलं होतं की चेंडू जमिनीच्या अगदी आतमध्ये घुसतो की काय. आणि पहा हे दृश्य पहा, फनी मोमेंट आहे. मला असं वाटलं होतं चेंडू भरपूर दूर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप झालाय. मोये मोये हे दृश्य पहा. जरूर ही व्हिडिओ कदाचित व्हायरल होऊ शकते. पहा जसा चेंडू जमिनीवरती लँड झाला अचानक चेंडूने तिथे ब्रेक लावला आणि लगभग 2 ते 3 इंच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू तिथे मात्र स्थिरावलाय, थांबला गेलाय. क्या बात आहे. आणि शेवटच्या क्षणाला मात्र तो चेंडू उचलून फेक करीपर्यंत फलंदाजांनी तब्बल 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. परंतु फटका लाजवाब होता. चेंडूच्या मिरिटीवरती अगदी कव्हरला ड्राईव्ह केला होता विनोदनं. आता मात्र अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर सरळ बॅटल ऑफ केलाय. लॉंग ऑन आहे, स्थिर आहे, चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा मात्र त्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे. कुणाल मात्र कुठेतरी त्या धावसंख्येवरती लगाम लावण्याचं कार्य करतोय, कारण आतापर्यंत फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला साथ मिळते ते म्हणजे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्यावेळी चेंडू स्टॉप होतात त्यावेळी 3 धावा कंप्लीट केले तर इस ओके. आमचे योगी स्कोरर थोडीशी न्यू आहेत, थोडंसं आपण करेक्शन करूया आणि स्कोर कार्ड मध्ये सुद्धा 1 धाव तुम्हाला एक्स्ट्रा करायची आहे. फटका हवेत केला, पाहुजा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी या मिडऑन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या पुढे चेंडू मात्र लँडिंग झाला. परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग विनोद भजागे करत असताना त्याला साथ चांगली देतोय हेमंत. हेमंतच्या बॅटमधून आपण एक सिक्सर पाहिला, विनोदच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला आणि सिंगल डबलवरती आता पूर्णपणे भर टाकण्याचा ते प्रयत्न करताय. क्रॉस बॅटेड फटका तिथे मात्र केला गेला आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल दुहेरीचा सुद्धा प्रयत्न होतोय. संत गतीने मात्र 17 चेंडूवरती पोहोचले गेले की इथे तिहेरीचा प्रयत्न होईल का. प्रयत्न हेमंतने केला परंतु विनोदने तिथे नाकारलं आणि अखेर 2 धावेवरती मात्र समाधानी राहिले. अशा रीती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करू. जानूसपुर इताडे विपक्ष पवनपुत्र पीसे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण या टॉस करण्यासाठी
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मंगेश. कुणाला आपल्या स्पेलमध्ये एकूण 12 धावा खर्च केला तर सुद्धा सफलता प्राप्त करता आली नाहीये. चला खेळायला सुरुवात करूया. जास्त वेळ आपण घेऊ नका कारण आज सुद्धा आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. वेळ आपल्याकडे तेवढा पुरेसा नाहीये. सरळ बॅट ऑफ केला जातोय. फटक्यात चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ कडे मात्र खंडू पाटील आहे. चांगला क्षेत्ररक्षण दोरीचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकतोय परंतु गोलंदाजाने चेंडू व्यवस्थित कलेक्शन केला नाही. जर कलेक्शन झालं असतं तर आय थिंक चित्र वेगळं असतं परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला मुळीच महत्व नसतो. आणि अखेर पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खूपच वेगाने पूर्ण केल्या. जबरदस्त कॉलिंग तालमेल चांगला दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या हेमंत आणि विनोद आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र थोडंसं स्टेपमध्ये चुकतोय त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून डेड बॉल घोषित केलं गेलं. हे अशा वेगवान गोलंदाजाच्या माध्यमातून घटना घडत असतात. जर एखादा स्टेप त्याचा जर चुकला गेला तर मात्र लगेचच ते थांबले जातात आणि ते दृश्य आपण मंगेशच्या बाबतीत घडताना पाहिलेलं आहे. युवा आहे. कुठल्या पदाची नॉन साईडला पूल केलाय सक्सेसफुल. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय हा षटकार. चेंडूची लाईन पाहिली आणि जर या फटक्यावरती जर विनोदला आपण झोपेतून जर बोलवलं असतं स्टार्ट केल्यासाठी तरी सुद्धा त्यांनी आज स्ट्रोक केला असता. एवढा खराब चेंडूची लेंथ पाहिली आपण अगदी हाफ वॉली आणि पहा जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्वांग केलं आणि सुरेख टायमिंग परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर जाऊन मात्र लँडिंग झाला. महत्वाच्या 6 धावा स्कोर कार्डमध्ये ऍड होत असताना इथे मात्र पाहू शकाल थोडंसं दडपण आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूची लाईन चुकीची निवडली. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हाताने झाली वाईटचा इशारा. आणि अशा घटना घडत असतात. एखाद्या वेगवान गोलंदाजासमोर जर एखादा दुसरा मोठा फटका आला तर मात्र त्याच्या जी रिदम असते त्याची जी लाईन लेंथ असते त्याच्यामध्ये बिघाड पाहायला मिळत असतो. ते दृश्य आता मात्र पाहतोय आपण मंगेशच्या माध्यमातून. कमबॅक करावं लागेल मंगेशला या ठिकाणी. ऑफस्टिकला चेंडू होता पंच करण्याचा प्रयत्न जर संपर्क झाला असता तर आय थिंक चेंडू मात्र आपल्याला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळाला असता परंतु हा दुसरा स्वेअर चेंडू पाहतोय त्याच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात धावा इथे जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे वाटचाल करत असताना टीम जय सारुदेव किरोली संघाची 46 धावा. किरण पाटीलने ज्याप्रमाणे सुरुवात केली होती असं वाटलं होतं की मात्र संघ 30-35 पर्यंत पोहोचेल परंतु तदनंतर विनोद आणि हेमंतनं चांगला खेळला सादर केला आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला ते घेऊन गेले. ही लाईन चांगली आहे. ऑफस्टिक टू ऑफस्टिक चेंडूची लाईन तो हाताळतोय आणि वारंवार पाहिल्या तर विनोद अगदी एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र पाहू शकाल फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव सुद्धा पाहायला मिळतोय. जे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने मात्र फिल्डर होते त्यांना आता मात्र अगदी कव्हरच्या रिझर्व्ह मध्ये पाठवलं गेलं कारण किरण सुद्धा कच्च्या खेळाडू नाही. त्याला सुद्धा माहिती आहे की फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय. एक्झॅक्टली स्ट्रॉंग झोन असावा विनोदचा ज्याप्रमाणे तो वारंवार एक्स्ट्रा कव्हरला केल्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने आता मात्र तिथे फिल्डर लगावला गेला आणि इथे मात्र लाईन पहा जणू का असं वाटतं की मंगेश सांगतो की मी हा षटक लवकर पूर्ण करणार नाहीये मला मात्र मैदान सोडायचं नाहीये. या दृष्टिकोनातून मात्र तिसरा स्वेअर चेंडू तो टाकतोय याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. किरण पाटील जरूर त्याला कानमंत्र देतोय परंतु त्याचा तो मात्र फायदा घेत नाहीये आणि त्यामुळे मात्र कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाचा त्याचा मात्र फायदा होतोय. 47 धावा 10 फरकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आता मात्र बॅटच्या झोन मध्ये फरकात जबरदस्त कनेक्शन प्रॉपर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर करत असताना 6 धावांसाठी षटकार.
सुद्धा त्यांच्याकडे उपस्थित होता. कारण हरेश आपण जर विचार केला तर प्रॉपर गोलंदाज म्हणून त्याची निवड आहे आणि अनेक स्पर्धामध्ये तो गोलंदाजी करतोय. परंतु या ठिकाणी मंगेशचा विचार केला आणि मंगेशने जरूर असं वाटते की एखाद्या मॉलमध्ये तो गेला असावा आणि तिथे मात्र शॉपिंग करत असताना या धावा तरी खर्च केला. पुन्हा हाफ बॉल होती, संधी होती फलंदाजाला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये. परंतु डॉट चेंडू आलाय. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल मंगेश या गोलंदाजाने. आतापर्यंत पहा 8 चेंडूची त्यांनी हाताळणी केली आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. 53 धाबा त्या फलक्यावरती 50च्या पुढे आकडा पाहायला मिळतोय. चांगल्या स्थितीमध्ये जे सावरीदेव किरवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू ओव्हर पिच हाताला, इथे मात्र झेल तोडण्याची दाट शक्यता आहे, परंतु गॅप मध्ये चेंडू चाललाय. वाडिश मिड विकेटच्या बाहेर आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळाली ते म्हणजे सावरीदेव किरवली संघाची 57 विजयासाठी न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाला 58 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. परंतु आपण विनोदचा खेळ पाहिला तर 57 पैकी वैयक्तिक नाबाद 29 धावांची त्यांनी तुफानी केली साकारली. आपण पाहू शकाल बॅटिंग कार्ड पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गुरुनाथ शून्यावरती बाद झाला होता, राहुल सुद्धा शून्यावरती बाद झाला. त्यानंतर हेमंत आला, हेमंतने जबरदस्त खेळ दाखवला, संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, 16 धावा त्यांनी नाबाद केल्या. प्रल्हाद शून्यावरती बाद झाला. परंतु विनोदच्या बॅटमधून जर पाहिल्या तर 11 चेंडूमध्ये त्यांनी 29 धावांचं योगदान दिलं. 58 धावांचा पाठलाग इथे मात्र साबत संघाच्या वतीने केला जाईल का? पुढील आपण नाणेफेकीकडे बोलणार आहोत. टीम आहेत जानस्फोट इतारे विपक्ष पवनपुत्र पिसे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि केशवजी दली साहेबांनी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. थँक्यू. मान्यवरांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. पवनपुत्र पिसे आणि त्यांच्या विरोधात जानस्पोर्ट्स इताडे या दोन टीममध्ये ही लढत असणार आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू पडताळणी करून घ्या. मेरी लिओन बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक अशा या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. मेरी लिओन बापगाव टीम जानस्पोर्ट इताडे टीमच्या कॅप्टनचा खरं तर कॉल होता आणि कॉल त्यांच्याच बाजूने लागला आहे. सो मान्यवरांना विनंती करूया की तुम्ही आसन तुमचं ग्रहण करा. ही स्पर्धा देखणे आहे मित्रा. 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक कॅप्टनचा आपण ओपिनियन खरं तर घेतलंयच आणि प्रत्येक कॅप्टनचं ओपिनियन ऐकणं ही या प्रेक्षकांना हवं असं वाटलंय. सो आता जानस्पोर्ट इताडेचे कॅप्टन आपल्यासमोर उपस्थित आहेत. खरं तर दैवत कधी कधी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतात, कधी कधी आपण विशाल पटोलेला बघतात. आज प्रथमतः आपण यंगस्टर कॅप्टन टीम जानस्पोर्ट इताडेच्या माध्यमातून बघत आहोत. विचारूया त्याला काहीशे प्रश्न. टॉस जिंकला आधी तुझा डिसिजन काय? फिल्डिंग. आज कॅप्टन या स्टेजवरती तुला पाठवलंय ॲज अ कॅप्टन म्हणून काय वाटतं, किती आनंद होतोय? अरे 2 शब्द जर कॉन्फिडेंटली इथे बोलशील तर मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडेंटली क्रिकेटही खेळतील. जर तू आता एक्स्ट्राचे 2 शब्द बोलशील ना तर नेक्स्ट टाइम तुला आवर्जून विशाल किंवा दैवत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाठवेल. त्याच्यासाठी मी तुला ओपिनियन विचारतोय. टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेणार आहे. काय रणनीती या मॅचमध्ये? काय नाही, हरकत नाहीये, जास्त बोलत नाही कॅप्टन. परंतु आता टॉस गमावलाय, बॅटिंग करावे लागेल. माहिती आहे की समोर नवनाथ असेल, विशाल पटोले असेल, दैवत वेलेकर, रितेश असेल, रोहित असेल, यांचा आजवरचा ऑल ओव्हर या बेल्टमध्ये खेळ चांगला राहिलाय. त्यांच्यासमोर या हंगामामध्ये कधी फाईट झाली का तुमची? एक सामना झाला होता नांदकरच्या ग्राउंडवर, ते जिंकले होते क्लोज एन्काउंटरमध्ये. तर आता या मॅचमध्ये आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आता तो क्लोज एन्काउंटर होता, आजच्या दिवसामध्ये टफ एन्काउंटर त्यांच्यासमोर तुम्ही द्याल का? हो नक्कीच. पवनपुत्र पिसे या बेल्टमध्ये सुद्धा ॲज अ फिल्डर म्हणून सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहतं. म्हणजेच त्या टीमकडे फिल्डिंग डिपार्टमेंट आणि बॉलिंग खूप चांगली अटॅकिंग आहे. मग त्या अनुमानाने आज सर्व संघ जो नेहमी मैदानाच्या आतमध्ये खेळतो तोच आहे का? हा संपूर्ण संघ आहे आणि चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करू त्यांना. सध्या तरी ॲज अ कॅप्टन तू आहेस, मैदानाच्या आतमध्ये तुझा काय रोल असतो? मैदानाच्या आतमध्ये तू काय नेमकं बॅटिंग, बॉलिंग की फिल्डिंग? मी बॅटिंग करतो, ओपनर आहे आणि सगळं. थँक्यू. खूप चांगल्या प्रकारे ओपिनियन नक्कीच तुम्ही दोन्ही टीमचा कॅप्टनचं ऐकलं. रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जानस्पोर्ट इताडे टीमचा कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये पवनपुत्र पिसे हा संघ तुम्हाला करताना पाहायला मिळेल बॅटिंग. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे.
दरम्यान या ठिकाणी या पावसाळ्याला गंधारीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि या भूमिक इलेव्हन संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विकी शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आणि तसेही पाहिले तर क्रिकेटचे खूप पुढे चाहते आहेत. त्यांच्या मुलाच्या नावानं तुम्हाला ऑल इंडिया ओपनचा संघ सुद्धा पाहायला बोलत असतो भूमिक इलेव्हन. आणि जरूर त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र या सत्रामध्ये या हंगामामध्ये तुमच्यासाठी नवीन वर्षाची भेट असेल. जाऊया आपण ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा देऊन स्वागतही त्यांचं करूया. खेळाडूंच्या मान मर्यादा आणि प्रतिष्ठेसाठी 3 दिवसाची देखणी स्पर्धा आणि देखण्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुंदर फटका स्लॉक स्वीपचा देखणा अंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा उचलत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर पहिला सिक्सर. थँक्यू. निखिल आणि किरण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 58 धावसंख्येचं टार्गेट मोठं बनवायचं आहे. त्या अनुमानाने पहिलाच वार विनोदच्या विरोधात पहिला षटकार आलाय किरणचा. ओव्हर द विकेट फ्रंट लेगला पुढे आणलं. स्वीपचा अंदाज पाहिला असता तुम्ही, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. जास्त शफलही नव्हता. जागेवरून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपवरती बॉल टाकला. थोडासा गतीमध्ये कमी होता. गतीमध्ये मिश्रित केलेला बॉल त्याला ऑन साईडला स्वीपच्या अंदाजाने पाठवायचा होता. उजवाला एक थोडासा त्याने वाकवला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन या ठिकाणी नव्हता. त्या अनुमानाने आपण बघितला हा डॉट बॉल किरणच्या विरोधात. थोडासा पुढे आला. पावलांचा वापर ऑन साईडला हॅमेट करत असताना ताकद जरूर त्याने लावली गेली आहे. बॉल चालाय डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा डॉट बॉल, त्यानंतरचा हा चौकार. कारण 58 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. त्या अनुमानाने सुरुवातीला पहिला चेंडू डॉट फेस केला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर चौकार. म्हणजे प्रत्येक डॉट बॉल नंतर तुम्हाला मोठा फटका पाहायला मिळालाय फलंदाज किरणच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पावलांचा वापर. बॅटचा फ्लो थांबवला गेला, कारण माहिती आहे की स्लोवर बॉल सध्या तरी येतोय. बॉल चाललाय मागे. इथनं एक कंप्लीट झाली होती, परंतु दुसरी ही धाव या ठिकाणी मिळेल ती म्हणजेच टीम बॅटिंग करत असताना निब एकवेरा सावत या टीमला. किरण पाटील मित्रांनो एक मोठं नाव आहे, कारण सावत गावाच्या अस्तित्वासाठी खुल्या गटातून सुद्धा या खेळाडूंनी भरपूर वेळा खेळलाय. फास्ट अँड फ्युरन्स म्हणून किरण पाटीलची ओळख आहे. बॉलिंगच्या माध्यमातून पहिलं षटक त्याने हाताळलं. फक्त 8 धावा खर्च करत असताना त्याने 2 खरंतर गडी प्राप्त केले. आणि या विभागातल्या खरंतर अमनेर लोणार परिसरामधल्या एक दिग्गज गोलंदाजांपैकी खुल्या गटातून किरण पाटील हे नाव आवर्जून घेतलं जातं. तोच किरण सध्या तरी ऑन अ स्ट्राईक आहे. टीमची धावसंख्या 12. किरणसाठी हा बॉल सोडून देतात. लेफ्ट केलं गेलं. फाईन लेगला फिल्डर आहेत. माहिती आहे किरणला की ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय की काय, परंतु या ठिकाणाहून जर आपण पाहिलं गेलं तर ब्रिटन क्रीजच्या बाहेर पडलाय की काय सध्या तरी ठाकरे सर आपल्या सुपुत्राला विचारत असताना, परंतु त्यांनी सांगितलं की क्रीजच्या बाहेर पडला नाही, जरूर व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू पडलाय. त्या अनुमानाने व्हाईट बॉलचा इशारा अंपासने केला आणि टीमची धावसंख्या 13 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये म्हटलं गेलं तर सावत टीमची कंडिशन खूप चांगली आहे, ज्या अनुमानाने त्यांना 58 बनवायचे आहेत. ओव्हर द विकेटने ऑन साईडला ताकद पूर्णपणे बिल्डअप करत असताना स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला मिड विकेटला आणि अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना की किरण पाटीलचा अजून एक तडाखा. षटकाची समाप्ती षटकाराने करत असताना आणि पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं गेलं तर 58 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बनला गेला धावा 19 धावा टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 58 धावसंख्येची चेस एक चांगलं टार्गेट होतं. त्या टार्गेटला सुरुवातीपासून थोडंसं क्रॉस करण्याचा प्रयत्न केला गेलाय, तो म्हणजे किरण पाटीलच्या माध्यमातून आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेला. धावा इंडिव्हिज्युअल 18, अजूनही 18 मध्ये बनवायचे 39. सरासरी जर आपण पाहिली गेली तर आता प्रति ओव्हरमध्ये मेंटेन ज्या धावा
ठेवायच्या आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. 39 धावा 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 13च्या सरासरीने आता प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनवायचे आहेत. सुरुवातीला जर रन रेट जर आपण पाहायला गेला ना तर प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या धावा त्या म्हणजे 14.50, परंतु आता त्या 1.50ने कमी झाल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या 13. पॉवर प्ले स्पेशली संपलं गेलंय आणि आता आलाय पॉवर प्ले संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हरसाठी रमेश. निखिल आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची होती. किरण पाटीलने सगळे बॉल फेस केले. किरण पाटीलला आपण जर पाहिलं गेलं तर 18 धावा इंडिव्हिज्युअल तुम्ही बनवताना बघितला आणि आता जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग इन वरती असेल प्रथमतः निखिल. तर जास्त वेळ घेऊ नका विनंती करेन. टीम जय सावरीदेव किरवली जास्त वेळ घ्यायचं नाहीये. ऑन स्ट्राईक निखिल. रमेश त्याच्यासाठी होते तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऍक्शन खरं तर पाहिले गेले तर स्लोवर पद्धतीची स्लोवर बॉल ते हाताळतात. लेफ्ट आर्म बॉलर नेहमी तुम्हाला ओव्हर द विकेटने बॉलिंग करताना पाहायला मिळतात, परंतु डावकुऱ्या हाताने सध्या तरी रमेश बॉल फेकतोय आणि तो राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय. टीमची धावसंख्या 20. अजून बनवायच्या 38 या मॅच मध्ये. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केलाय. बॉटम हँडचा वापर सुंदर होता, जास्त ताकद नव्हती निखिलची. त्याने बॉल बघितला, लो फुल टॉस येतोय, अडचणी नकोय, त्या अनुमानाने त्याने सॉफ्ट हँडने फक्त ढकललं गेलं आणि संदेश दिला की पुश करो खुश रहो. इथनं मिळतीये सिंगल. अजूनही बनवायच्या 37. बॉल शिल्लक आहेत 17. 17 बॉल मध्ये 37 बनवायचे आहेत. 58चे जे टार्गेट होतं ना ते टार्गेट किरण पाटीलने थोडंसं क्लोज केले आणि आता तोच असेल रमेश समोर स्ट्रायकिंग एंडवर. लेफ्ट आर्म राऊंड. जास्त वेळ होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि किरण पाटील बघतच राहिला की हा बॉल खाली राहिला कसा. एवढे स्लो बॉल जर किरण पाटील समोर तुम्ही टाकाल ना तर मागच्या ओव्हरमध्ये त्याचे जे 3 मोठे स्ट्रोक बघितले ना तर तसे स्ट्रोक तुमच्या विरोधात सुद्धा येऊ शकतात. स्लो बॉल कदापि तो सोडत नाही, परंतु हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला त्या अनुमानाने त्याने लाईन मिस केली आहे. यावेळेला अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर वळण देणारा स्विंग अँड मिस. किरण पाटील सारख्या सेट्स बॅट्समन समोर जेव्हा तुम्ही डॉट बॉल टाकताना तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा वाढत असतो. सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. तो सेल्फ कॉन्फिडन्स कदाचित एका मोठ्या खेळाडू समोर डॉट बॉल 2 फेकल्यानंतर वाढला असावा रमेशचा. माहिती आहे त्याला 58 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. मग त्यांना अंकुश लावण्यासाठी अशाच प्रकारे बॉलची हाताळणी करावी आणि तेच केले गेले सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रमेशने. नेक्स्ट बॉल. रमेशचा हा बॉल स्विच इट केलाय. स्विच इट नव्हे तर हा स्वीट इट ट्रान्स चेंज केलं गेलं. अगदी पद्धतालीतेचा वापर. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. क्लासिकल स्ट्रोक. दुर्मिळ असणारे फटके किरण पाटील नेहमी खेळत असतो. त्यालाही माहिती आहे की सरळ बॅटने फटके येत नाहीत, धावा येत नाहीत, तर थोडासा ट्रान्स चेंज करावा. थोडाला स्वतःला खरं तर मूव केलं गेलं. शफल थोडासा झाला. शफल झाल्यानंतर त्याच्या बघितलं गेलं तर या धावसंख्येवरती वाढ त्यांनी केली गेली आहे आणि अशा प्रकारे बॉल बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी पाठवलं गेलं. षटकार. टीमची धावसंख्या 27-27. थांबून खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. थांबणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेले असतं आणि थांबला फटका स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी, परंतु लेंथ आणि लाईन वरती प्रॉपर येऊ शकला नाही. मिस केली लाईन. फलंदाजीतनं होईल बाद. मोठा झटका. किरण पाटील गॉन. जय सावरीदेव किरवले टीमला सपोर्ट करणारे भरपूर आहेत. त्यामध्ये प्रशांत बाजागे आणि केतन सोरगे हे सध्या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं दोन्ही संघाला आणि आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मगाशी आपण पाहायला गेलं तर जी विकेट आली ना ती विकेट खूप महत्वाची होती जी मैदानाच्या बाहेर गेली किरण पाटीलची. शेवटचा बॉल होता. ऑनसाइडला ताकदीचा वापर. परफेक्टली गॅप मध्ये. एवढी ताकद होती या फटक्यामध्ये की बॉलला अडवू शकलं नाही फिल्डर. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर.
षटक संपला. दुसरा 58च्या चेसमध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्यात 31, म्हणजे येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 27 जिंकण्यासाठी टीम नीव एकविरा सावादला. सध्या तरी 50% आकडा हा पूर्ण केला. त्याच्यातलं एकमेव कारण म्हणजे 24 धावा बनवणारा किरण पाटील, ज्याने षटकी पहिल्या हाताळल्या, ज्याच्यामध्ये 2 बळी घेतले गेले. 16 धावसंख्येचे षटक निखिलचं, त्यानंतर कुणालचं षटक राहिलं 12चं. जरूर शेवटचं षटक थोडंसं मंगेशचं महागडं गेलं, परंतु त्या महागड्या षटकाला कव्हर करण्याचं काम सेकंड इनिंगमध्ये किरण पाटीलने केलं. त्याच्या बॅटमधून आपल्याला 24 धावा पाहायला मिळाल्या. आता 12 मध्ये धावा जर आपण पाहायला गेल्या तर बनवायच्या 27. हा आकडा कशा प्रकारे पूर्ण होईल त्याच्यावरती आता जबाबदारीने काम करावं लागेल. विनोद आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. त्यालाही वाटतं की आता सध्या तरी हा जो दबाव आहे तो दबाव आत्तापर्यंत आपण जो कायम ठेवला गेलाय त्या कायम ठेवणाऱ्या दबावाला आपण आतापर्यंत कंट्रोल करत आलोय. मग या दबावाला अजूनही कंट्रोल करण्यासाठी त्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग घडणं हे महत्त्वाचं असेल. त्यासाठी विनोद आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये, जिथे आपल्याला स्ट्रायकिंग इन वरती आता पाहायला मिळेल तो म्हणजे फलंदाज निखिल. आतापर्यंत निखिलने बनवली गेली एक चौकार आपण जर पाहायला गेला तर नुकताच खंडू पाटीलच्या बॅटमधून आला. खंडू पाटीलचा चौकार महत्त्वाचा राहिला. निखिल स्ट्रायकिंग वरती आहे, ज्याने फक्त एक चेंडू फेस केलाय, परंतु एक धावी त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाली आहे. मयूर पाटील या मॅचचा आनंद घेतात. इताडे गावावरून बिलॉंग करणारे आमचे मित्र, त्यांच्याकडं ही खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आही लेफ्टम बॉलर पडल्यानंतर बॉल थोडासा जलद गतीने आला. समोर टप्पा होता, खेळू शकला नाही. फ्रंट फूट चेक केलं गेलं. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर विनोदने, निखिल होते स्ट्रायकिंग गेन वरती. पडल्यानंतर लेफ्टम बॉलर जे असतात ना, जेव्हा राऊंड द विकेटने ते बॉलिंग करतात तेव्हा अँगल पडल्यानंतर थोडासा आतमध्येच येताना पाहायला मिळतो, जेणेकरून ओव्हर द विकेटने लेफ्टन जेव्हा बॉलर बॉलिंग करत असतो ऑप्शनवरती टप्पा पडल्यानंतर तो बाहेर निघतो. तशा प्रकारे हा अँगल उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ना थोडासा क्रिटिकलच जातो आणि ते क्रिटिकलिटी सध्या तरी फेस करतोय निखिल विनोद समोर. ऑप्शनवरती बॉल होता, ऑन साईडला जास्त खोदू शकला नाही. ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंगॉनला प्रोटेक्ट केलेले क्षेत्र, त्या प्रोटेक्टिव्ह क्षेत्रामधून फिल्डर पुढे आला. अजूनही बनेल सिंगल. आता या सिंगलने धावपलक पुढे जाईल. राहील 26चं टार्गेट. बॉल शिल्लक असताना 10 बॉल 26चं समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी नीव एकविरा सावत या टीम समोर आहे. 10 मध्ये 26 बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका जर आला ना, मग तो चौकार येवो की षटकार येवो, या मॅचला थोडासा क्लोजनेस आणू शकतो, तो म्हणजे संघ नीव एकविरा सावत. परंतु आतापर्यंतच्या बॉलिंग अटॅकमध्ये रमेशने चांगली बॉलिंग केली आहे. त्या अनुमानाने विनोद ही सध्या तरी चांगली बॉलिंग करतोय. 19 धावा वगळता खूप चांगल्या प्रकारे काम केलंय या मॅच मध्ये जय सावरीदेव किरवलीनं. उचलण्याचा प्रयत्न, चांगला बॉल राहिला. लेफ्ट टर्म बॅट्स बॉलर समोर राईट टर्म बॅट्समन होता, ताकद वापरायची होती. या बॉलवरती खंडू पाटीलला, ज्या खंडू पाटीलने रमेशच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती चौकार अगदी रॅपिडली मारला होता, त्याच अनुमानाने आपण सध्या तरी बघितलं तर या ठिकाणी कमबॅक करत असताना तो म्हणजेच विनोद पाटील समोर खंडू पाटीलच्या चांगला सध्या तरी कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जात असताना सुद्धा त्या धावा कंट्रोल केल्या गेल्या 2 गोलंदाजांना. खंडूसाठी हा बॉल स्ट्रगल आताही आहे. विकेट किपरने झेप घेतली गेली, परंतु बॉल मागे चाललाय. थर्डमॅन आणि फाईन लेग कडनं तो बॉल निसटला गेला, परंतु त्याला पुन्हा एकदा कव्हर केला गेलाय. खंडू पाटीलला कदाचित या बॉलवरती तुम्ही मोठा स्ट्रोक खेळत असताना बघितलं असं, परंतु थाय पॅडवरती राज ठाकरे सरांचा इशारा की तो लागला गेलाय, त्या अनुमानाने या बॉलवरती मिळतात धावा 2 ने थोडासा धावपलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 34. आता समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 24 धावसंख्येचं. निदान आता विचार करत असेल नीव एकविरा सावत की एखादा मोठा स्ट्रोक यावा, त्या अनुमानाने आपण थोडेसे पुढे जाऊ. आणि दुसऱ्या बाजूला विचारही करत असेल टीम सावरीदेव किरवली की एखादा डॉट बॉल किंवा एखादा विकेट आला तर या मॅच मध्ये आपण अजूनही पुढे जाऊ शकतो, अर्थातच कमबॅक करू शकतो. राऊंड द विकेटने बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर फ्रंट फुटला आले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल झाले कंप्लीट. आणि आता आपण बघू शकता की थोडासा काय होईना, परंतु शोल्डरला जिथे बॉल लागला तिथेच बेनिफिट मिळालं गेलं, ते म्हणजेच या मॅच मध्ये विनोदला. इट्स वेलकम. जान स्पोर्ट्स इताडे नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. वाईड गेला असा, परंतु शोल्डरला बॉल थोडासा लागला, त्या अनुमानाने हा बॉल जर आपण पाहिला तर एक सिंगल बॅट कट आहे. येस, बॅट कट आहे, माफ करा.
सो बॅटच्या माध्यमातून ही सिंगल मिळाली म्हणजे टीमची धावसंख्या 35 आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधला जिथे आहे विनोद आणि त्याच्या समोर निखिल. निखिल साठी बॉल ताकद लावली आहे बॉल मध्ये जेवढी उंची तेवढं जास्त अंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि या षटकाची समाप्ती षटकाराने तब्बल षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 58 धावसंख्या बनवत असणं 41 म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या 17. कॉन्फिडेंटली हा स्ट्रोक होता. प्रॉपरली ओव्हर पिच लेफ्ट आर्म बॉलर समोर स्विंग बॅटचा चांगला ठेवला गेला. विनोदचा शेवटचा बॉल चेक केला गेला. लाईन ऑफ समोरती हलकासा बाहेर निघत होता. अगदी पायांच्या समोरासमोर तो बॉल टाकण्यात आला ऑन साईडला. या ठिकाणी क्रॉस करत असताना आपल्याला पाहायला मिळाला षटकार. मित्रांनो विनंती करेन की या क्रीडांगणाच्या बाहेर काहीसे खाद्यपदार्थ नाही आहेत परंतु एक मामा या ठिकाणून चाललेले आहेत त्यांच्याकडे बोरं आहेत. विनंती करेन की अशा गरजू व्यक्तीकडून खरं तर तुम्ही खाद्यपदार्थ खरेदी करा. ज्या गरजू व्यक्तींना आपल्या खरेदीतून खरं तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण काकांना आम्ही सकाळपासून पाहतोय जे काका बोरं घेऊन आले ते एक कॅरी बॅगमध्ये आहेत आणि त्या कॅरी बॅगमधली बोरं मला तर वाटत नाही की जास्त या ठिकाणी संपली असतील. त्याच्यामुळे विनंती करा की खिशामध्ये तुमच्या 10 रुपये असतील 20 रुपये असतील अन्यथा 50 रुपये असतील त्यांच्याकडनं खरेदी करा जेणेकरून आपल्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आजच्या दिवसाचा वाटा तो पूर्ण होऊ शकतो. 6 मध्ये 17 हव्यात 58 धावसंख्येचं टार्गेट. न्यू एकेरा सावा संघ सध्या तरी त्या धावा बनवतोय. जय सावरीदेव किरवली त्या धावा डिफेंड करण्यासाठी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय परंतु आता प्रयत्नाची पराकाष्ठा कोण करेल. दीपक आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. दीपककडे चौथ्या षटकाचा खरं तर हा वाटा दिला गेलाय. त्याच्या समोर आहे खंडू पाटील. बनवायच्या 6 चेंडू मध्ये धावा कंपल्सरी 17. पहिलाच बॉल ताकदीचा वापर करायचा होता. पडल्यानंतर बॉडी लेंथ वरती आला. डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग झाली. जास्त ताकद नव्हती त्या अनुमानाने अलगद पद्धतीने फिल्डरच्या हातामध्ये बॉल. 5 मध्ये बनवायच्या 16 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 58चं टार्गेट असताना जय सावरीदेव क्रिकेट संघाच्या माध्यमातून हा टार्गेट न्यू एकेरा साबाद या टीम समोर ठेवला गेलाय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पवनपुत्र पिसे आणि पाहायला मिळेल चान स्पोर्ट्स इताडे. बहुत तयार 5 मध्ये 16 बनवायचे आहेत. चांगलं लेंथ होती परंतु फटका चांगला खेळायचा होता. पडल्यानंतर गती टप्पा ओळखू शकला नाही. अगदी ज्युसी बॉल होता. कुठेही खेळू शकले असते. टायमिंगही होतं परंतु तो वेळ ती टायमिंग साधू शकला नाही फलंदाज निखिल आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना दीपकच्या माध्यमातून. या असे बॉल ना तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून असतात. ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला कंप्लीट करायची असते परंतु त्या अपॉर्च्युनिटीला आपण पाहिलं गेलं तर साहजिसा पुढाकार दिला नाही. निखिलच्या माध्यमातून डॉट बॉल या ठिकाणी खेळला गेला. हाच तो निखिल ज्या निखिलच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार तुम्ही पाहिलाय. परंतु आता त्या निखिलला तुम्ही थोडंसं बघाल संघर्ष करत असताना अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉलमध्ये बनवायचे 16 बनतील का हा प्रश्नचिन्ह. बनवू शकतात तेवढी क्षमता आहे निखिल आणि खंडू पाटील मध्ये परंतु दुसऱ्या बाजूला दीपक सध्या तरी आपली कंबर कसतोय या धावा डिफेंड करण्यासाठी. अजून एक चांगला बॉल पडला थोडासा खाली राहिला आणि खालीच नव्हे राहिला तर या मॅच मधला खरं तर संघर्ष आता पुसवण्यास भाग पडलाय तो म्हणजेच दीपकने. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. किरण पाटीलच्या 24 धावा त्यानंतर स्ट्रगल करत असताना खंडू पाटील त्यांनी चौकार त्याच्या बॅटमधून 6 आल्या. षटकार आला 8 धावा आल्या निखिलच्या आतापर्यंत बॅटमधून परंतु त्या निखिलला आता तुम्ही थोडासा दबावामध्ये बघत आहात. 3 चेंडू 16चं समीकरण. 3 चेंडू 16 ऑन साइडला ताकदीचा वापर. फिल्डर फक्त पाहत राहिले आणि या मॅच मध्ये अजूनही जिवंतपणा ठेवणारा हा आलाय षटकार निखिलच्या बॅटमधून. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत. धावा 10. परों को खोल जमाना उड़ान देखता है जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है. हा बॉल त्यांनी बॉर्डर लाईनचा बाहेर पाठवलाय. किरण पाटीलला त्याने अभिवादन दिलंय की किरण पाटीलची 24 धावसंख्येची खेळी मी अशीच वाया घालू देणार नाही.
आपल्यावरती ठेवलेला विश्वास, आपण आघाडीला गेलोय, आघाडीचे आपण बॅट्समन आहोत ॲज अ ओपनर म्हणून आपली वर्णी लागते का, तर आपण एक उत्कृष्ट खेळाडू आहोत, त्याचं प्रात्यक्षिक मला दाखवायचं आहे आणि त्याने तेच केलं गेलं. षटकार मारला गेलाय दीपकच्या विरोधात आणि आता येणारे 2 बॉल आणि कंपल्सरी बनवायचे धावा 10. 2 चेंडू 10 धावसंख्येचं समीकरण. बॉल तयार दीपक समोर अटॅक केला गेला लागोपाठचा. हा येईल दुसरा प्रेडिक्शन होतं वसीम सिंधूचं की या बॉलवरती षटकार जरूर येणार आणि तेच घडलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर नंबर 2 आणि आता समीकरण 1 चेंडू आणि 4 धावेचं. काय सुंदर सामना. संघर्षाला आपण दाद देऊ. न्यू एकविरा सावात किरण पाटील हाडलक आपण त्यांनाही म्हणू, निखिल पाटीललाही हाडलक म्हणू, कारण ज्या अर्थाने सामना क्लोज इन्काउंटरचा होता, परंतु त्या क्लोज इन्काउंटरमध्ये एक स्पेशलिस्ट मला पाहायला मिळाला दीपक, ज्या दीपकने स्पेशली इन्काउंटर केलं. शेवटचा बॉल अगदी यॉर्कर टाकला. लो फुल टॉस जरी वसीम असताना बॉल तरी तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, परंतु परफेक्ट यॉर्कर टाकला आणि दीपकने हा सामना विजय करून दिला. याच आपण घोषित करूयात की मॅन ऑफ द मॅच कोण असेल.